आपल्याला वाटतं आता मला कशाला कुणी पाहिजे, मी एकटीच ठीक आहे. पण हे खरं नाही. आपल्याला कनेक्शन हवे असतात, नवीन मैत्री हवी असते. आपल्यासारख्या स्त्रियांशी संपर्क पाहिजे असतो, ज्यांच्या आवडीनिवडी स्वभाव आपल्यासारखे असतील, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो. त्यामुळे कुठेतरी जॉईन व्हा. बुक क्लब, योगा क्लास, एक्सरसाइज, झुंबा क्लास, कुकिंग क्लासेस, समाजसेवा ग्रुप, काहीही, पण माणसांच्या सहवासात राहा. कुणाला माहीत त्यातून तुम्हाला आयुष्यभरासाठी एखादी छान मैत्रीण मिळून जाईल. आपल्या सुवर्णमयी कम्युनिटीला जॉईन करा. इथे तुमच्यासारख्या हजारो स्त्रिया आहेत. सगळ्यांच्या त्याच स्ट्रगल्स आहेत आणि सगळ्यांचे तेच प्रश्न आहेत. आता मुख्य गोष्ट, 40शी नंतर आपण पॉझिटिव्हली स्वतःला कसं बदलू शकतो. मी तुम्हाला खूप सांगितलं आत्तापर्यंत स्ट्रगल्सबद्दल, पण आत्ता बोलायचे पॉसिबिलिटीजबद्दल, शक्यतांबद्दल. 40शी आली किंवा 40शी ओलांडली म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर ती एक सुरुवात आहे. हे ते वय आहे जिथं तुम्ही खरंच तुमच्यासाठी जगायला सुरुवात करू शकता. ह्या वयात तुम्हाला जगाची चांगली समज येते, लोक समजतात, नात्यांची खोली समजते, वास्तविकता समजते. ही मॅच्युरिटी जी आहे ना, ती तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. तुम्हाला अनुभव आहे, शहाणपण आहे, तुमच्यामध्ये पेशन्स आहे आणि आत्ता तुमच्याकडे टाईमसुद्धा आहे. तर हे सगळं पॉझिटिव्हिटीमध्ये कसं बदलायचं. तर पहिली गोष्ट, स्वतःला रिसेट करण्याची परवानगी द्या. तुमच्या आयुष्याचा चॅप्टर सुरू करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. इतरांचं मत, जजमेंट, टीका हे सगळं बाजूला ठेवा आणि जे स्वतःला करावंसं वाटतं ते जरूर करा. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या नवीन चांगल्या सवयी लावा. 40शी नंतर शरीरात वाताचं प्रमाण वाढल्यामुळे आखडणं, सांधे आखडणं किंवा शरीरामध्ये स्टिफनेस भरपूर येत. त्यासाठी 10 मिनिटं सकाळी बॉडी स्ट्रेच करणं हा उत्तम उपाय आहे. कोणत्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल बॉडी स्ट्रेचिंगचं एखादं रुटीन सहज मिळून जाईल. फक्त ते डेली फॉलो करायचे. ह्याच्यामुळे शरीराचा आखडलेपणा दूर होतो आणि अंग मोकळं वाटायला लागतं. जेव्हा आपण देवासमोर हात जोडतो तेव्हा 2 मिनिटं आयुष्यात जे काही चांगलं आहे त्यासाठी जरूर कृतज्ञता व्यक्त करा. त्यासाठी तुम्हाला सेपरेट वेळ काढण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि प्रत्येक वेळी सगळं डायरीमध्ये लिहायला आपल्याला वेळ असतोच असं नाही, पण देवासमोर हात जोडायला तर असतो ना, तर त्यावेळी हे काम करू शकता. दिवसातून 3 लिटर पाणी अगदी आठवणीने प्या. दिवसात 1 तास फक्त स्वतःसाठी ठेवा. ह्या लहान लहान सवयी असतात ना, त्या तुमचा मूड, शरीर आणि मन हळूहळू बदलते. तिसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे शिकणं थांबवू नका. वयाच्या एका टप्प्यानंतर आपण नवीन काही शिकतो ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स दुप्पट होतो. यूट्यूब, छोटे छोटे कोर्सेस, पुस्तकं, शिकणाऱ्यासाठी खूप मार्ग आहेत सध्या. चौथी गोष्ट, स्वतःला प्रायोरिटी द्या. कुटुंब तुम्हाला प्रेम करतंच, पण तुम्ही स्वतः पण स्वतःवर प्रेम करा. कारण स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच ठरवत असता.